हाय नमस्कार, माझं नाव रेखा. तर घाटकोपरच्या अक्काचा तुम्हा सगळ्यांना नमस्कार. कसे आहात भावांनो बहिणींनो. तर घाटकोपरच्या अक्काला आज पण काही करमत नाही, काम खच पडलंय, बरंच वाटतं ना. तर घाटकोपरच्या अक्काला जर दुकानातलं रेशन दुकानावरचं जे सामान भेटले त्यापासून आपण आज पण काहीतरी बनवणार आहे. तर काय आलेल्या मुलांना नाश्त्याला लागतं, काहीतरी बनवावं लागतं. आता मुलांना नाश्त्याला काय करावं तर मी बघा तुम्हाला दाखवते पाठच्या कॅमेऱ्याने. लाया आहेत, त्याच्यामध्ये चण्याची डाळ भाजून टाकली. आता तुम्हाला इकडे पण दाखवते. तर इथे किचनवर कढई ठेवली आहे. किचनवर बघा हे शेंगदाणे पण मी भाजून घेतलेले आहेत असे. हे पण मी टाकते कढईमध्ये. हे मी टाकते कढईमध्ये, असं पसरून टाकते. आता या कढईमध्ये मी पोहे घेते भाजून. पोहे पण आहेत बघा, हे आपल्या राशन दुकानावर भेटलेले हे पोहे आहेत बघा, अर्धा किलोच आहेत. ते पण मी आता भाजून घेते. गॅस फास्ट करते, ते ठेवते मी. खूप गॅस छोटा आहे, त्याच्यावरती मी पोहे टाकते. एका हाताने तर गॅस पकडायचा, एका हाताने पोहे टाकायचे. खूप अवघड जाते. पोहे असे भाजून घेते. तेल वगैरे भेटलेलं आहे दुकानातच. चला आता भाजून घेते सगळे मी. त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीची आणि ह्याची फोडणी पण टाकलेली आहे, कढीपत्त्याची. मीठ, हळद, लाया, असा मस्त चुरा झालेला आहे बघा. शेंगदाणे, चण्याची डाळ अशी मस्त. आता मुलं आलं की आपलं कुरू 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 खातील बाहेरचं खाण्यापेक्षा. तर ही आपल्याला भेटलेलं पोहे राशन दुकानावर. तर याच्यापासून मी बघा काय केलं. घरात होतं माझ्याकडे सामान, चण्याची डाळ होती, शेंगदाणे तर असतात, तर लाया पण होत्या, कढीपत्ता, मिरच्या तर त्या थोड्या होत्या, तेवढ्या प्रमाणात मी केलं. काही भरून ठेवते. तर चला, घरी असल्यावर काय ना काहीतरी माणसाला करून ठेवतो माणूस. तर असं कढीपत्ता अजून परत पाहिजे होता, पण ठीक आहे, नव्हता आपल्याकडं. तर चवीला पण खूप छान झालेला आहे. अशी घरच्या घरी आपली भेळ पण चांगली होते. त्याच्यामध्ये जरा शेव पाहिजे होती, पण ठीक आहे, चालतंय, शेव नसते तरी. मस्त चटपटीत असं आपलं वेळ बसला की आपलं मुलांनी काय पटकन जेवण नाही झालं पटकन तर काय खायला मागितलं तर द्यायला होतं. तर चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.